2006 रोजी झालेल्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयानं नुकताच एक अनपेक्षित निकाल दिलाय। या निकालानं सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली असून राज्य सरकारला मोठा दणका दिलाय। चला तर जाणून घेऊयात या प्रकरणाची सविस्तर माहिती आणि हायकोर्टाच्या निकालामागची कारणं काय आहेत। नमस्कार, मी प्रतीक्षा आणि तुम्ही पाहताय माय महानगर लाईव्ह। आता समजून घेऊयात नेमकं हे प्रकरण काय आहे। 11 जुलै 2006 रोजी मुंबईच्या पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकल ट्रेनमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडले। अवघ्या 11 मिनिटात झालेल्या या 7 स्फोटांमुळे 189 निष्पाप लोकांचा मृत्यू झालाय, तर 827 जण जखमी झालेत। दहशतवाद्यांनी प्रेशर कुकरमध्ये टाइम बॉम्ब ठेवून फर्स्ट क्लासच्या डब्यांना लक्ष केंद्रित केलं होतं। या प्रकरणी 2015 मध्ये मुंबई सत्र न्यायालयानं 12 आरोपींपैकी 5 जणांना फाशी तर इतरांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती। यापैकी एका आरोपीचा म्हणजेच कमाल अहमद अन्सारीचा खटल्यादरम्यान कोठडीतच मृत्यू झालाय। बाकीचे सर्व आरोपी पुणे, अमरावती, नाशिक, नागपूर येथील कारागृहात बंदिस्त होते। हायकोर्टाचा निकाल काय आहे पाहूयात। मुंबई उच्च न्यायालयानं 31 जानेवारी 2025 रोजी रोखून ठेवलेला निकाल आज जाहीर केला। न्यायमूर्ती अनिल किल्लोर आणि श्याम चांडक यांच्या खंडपीठानं सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली। आरोपींना सुनावलेली फाशी आणि इतरांना सुनावलेली जन्मठेप रद्द करत सर्वांना तातडीने कारागृहातून सोडण्याचे आदेश देण्यात आले। कोर्टानं या निकालाला कोणतीही स्थगिती दिली नाही, यामुळे राज्य सरकारला हे आदेश पाळावेच लागणार आहेत। हायकोर्टाचं निरीक्षण काय आहे पाहूयात। हायकोर्टानं मुंबई पोलिसांच्या तपासांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे। कोर्टाचं म्हणणं आहे की हा तपास संशयास्पद आहे। आरोपींनी अटकेनंतर 100 दिवस गुन्हा कबूल केला नव्हता, मात्र अचानक एके दिवशी काही टॅक्सी चालकांनी कोर्टात येऊन त्यांना ओळखलं, जे संशयास्पद आहे। याशिवाय राज्य सरकारकडे कबुली जबाबाव्यतिरिक्त कोणताही ठोस पुरावा नव्हता, यामुळे सरकार आपली बाजू मांडण्यात सपशेल अपयशी ठरले असं कोर्टानं स्पष्ट केलंय। न्यायदानास विलंब का झाला? हे प्रकरण 2015 मध्येच का हायकोर्टात दाखल झालं। विशेष खंडपीठ स्थापन करण्याची मागणी मान्य झाली होती, पण तब्बल 11 वेळा सुनावणी करणारे न्यायमूर्ती निवृत्त झाल्याने सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही। याशिवाय कोरोना काळातही प्रकरणाला विलंब झालाय। आता पुढे काय? हायकोर्टाच्या या निकालानं देशभरात खळबळ उडाली आहे, मात्र आता सर्वांचं लक्ष लागलंय ते म्हणजेच राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार का, आणि जर दिलं तर तिथे कोणत्या प्रकारची सुनावणी केली जाणार। हा निकाल 17/11च्या हल्ल्यातील पीडितांच्या नातेवाईकांसाठी देखील धक्कादायक आहे। या निकालाबाबत तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका।